नमस्कार मंडळी, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आज आपण इथे एक वेगळ्या पद्धतीनं अंडा मसाल्याची रेसिपी बघणार आहोत. आणि ही रेसिपी मी स्वतः ट्राय करून बघितलेली आहे. खूप टेस्टी होते. अगदी आपण रेस्टॉरंट ढाबावरती जशी खातो अगदी तशाच पद्धतीने होते आणि चवीला भन्नाट लागते आणि अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणारी, घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये मी आज तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी तुम्ही एक वेळा बघितलात ना तर तुम्ही लगेच बनवणार आणि नक्की मला सांगणार की कशी झाली होती ती. तर बघा, इथे मी भातासोबत अंडीही उकडायला लावली होती. तर अंडीही तुम्ही इथे बघितली आपण कुकरमधून आता काढून घेतलेली आहे. कुकर थंड झालेला आहे आणि इथे अंडी छान अशी सोलून घेतलेली आहे. मी इथे बघा 4च अंडी घेतलेली आहेत. तर अगदी 2 माणसांना पुरतील, 2 या 3 माणसांना पुरेल अशा पद्धतीने मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे. चला तर मग आपण बघूया पुढे काय करायचं ते. इथे बघा, मी अंडी घेतली आणि त्यांना त्याची वरची सगळी कवचं काढून बघा अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे सुरीच्या साह्याने. कट म्हणजे काप मारून घ्यायचे. तर बघा, इथे काप मारून घेतले म्हणजे कसं होतं की मसाला छान आतमध्ये जातो आणि जेव्हा आपण अशा प्रकारचे शालो फ्राय करतो बघा, तेव्हा की नाही अगदी आपली अंडी फुटत नाहीत. नाहीतर मग कधी काय होतं की जेव्हा आपण शालो फ्राय करतो तर तेव्हा ना अंडी फुटतात. तर ती फुटू नये म्हणून अगदी अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आतमध्ये चिरा मारून. आणि नंतर बघा, इथे मीठ, चाट मसाला आणि तिखट म्हणजे मिरची पावडर त्याच्यासोबत मी छान असे डीप फ्राय करून घेतलेले आहेत. अगदी 5 मिनटात छान असे डीप फ्राय होतात. आणि इथे तुम्ही बघितलं आता कलर हलकासा चेंज झाला म्हणजे थोडंसं असं ब्राऊन कलर आला की काढून घेतलेले आहेत. इथे बघा, मी 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 मिरच्या, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे, टोमॅटो 2 घेतलेले आहेत बघा मीडियम साईजचे, आणि कोथिंबीर. हे छान असं वाटण इथे बनवून घेतलेलं आहे. तर हे वाटण एका साईडला आपण ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करून घेऊया. तर इथे बघा, जे आपण पहिले जे आपलं डीप फ्राय केलेली होती अंडी, तर ते जे तेल राहिलेलं होतं तर त्याचमध्ये बघा मी आता थोडंसं अजून तेल टाकून घेतलेलं आहे, जे की आपल्याला भाजीसाठी लागणार आहे म्हणजे मसाला बनवण्यासाठी. या तर बघा, इथे तेजपत्त्याची 2 पानं घातलेली आहेत, मोठी विलायची घातलेली आहे, छोटी विलायची घातलेली आहे, 2 बेडगी मिरची घातलेल्या आहेत बघा, आणि 5 ते 6 लवंग, आणि त्याच्यासोबत 1 इंच इतपत दालचिनी घातलेली आहे आणि 4 मी मिरे घातलेले आहेत बघा. अशा पद्धतीनं हे खडे मसाले घालायचे आणि त्याच्यामध्ये कांदा घालून छान असा खरपूस कांदा भाजून घ्यायचा. कांदा भाजताना नेहमी लक्षात ठेवा थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कसं मग छान असा कांदा भाजला जातो. तर आता बघा, त्याच्यावरती आपण जो मसाला आता रेडी केलेला होता तर त्याचं वाटण होतं ते मसालावालं, तर ते घालून घेतलेलं आहे. ते घालून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं ठेचून घेतलेलं बघा लसूणच्या पाकळ्या मी साईडला ठेवलेल्या होत्या त्याही घातलेल्या आहेत आणि त्या छान अशा मसाल्याबरोबर परतून घ्यायच्या. अगदी झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटासाठी छान अशी वाफ काढायची, म्हणजे अगदी छान मसाले शिजतात. तर इथे बघा, तुम्ही आता बघितलं तेलही छान सुटलेलं होतं मसाल्यांना. आणि त्याच्यानंतर आपण जे वेगळे मसाले आपल्याला आता लागणार आहेत मसाला बनवण्यासाठी ते घालून घेऊया. तर इथे बघा, धना जिरा पूड घातलेली आहे अर्धा चमचा, हळद घातलेली आहे अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. त्याच्यानंतर बघा, इथे मला 1 चमचा इतपत मिरची पावडर लागते, तर तेवढी मी मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि ते छान असा मसाला बरोबरच मी परतवून घेतलेला आहे बघा. आता इथे झाकण ठेवून 1-2 मिनटाचं शिजवून मसाले घेतले. त्याच्यानंतर बघा, मी गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. अगदी तुम्ही बंद करूनही ह्याच्यामध्ये दही घालू शकता. तर बघा, इथे मी दही घातलेलं आहे 2 चमचे. तर दही घालून अगदी छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कुठेही फुटलं जात नाही दहीने. तर काय होतं, कधी कधी दही फाटतं मसाल्यामध्ये. तर म्हणून काय करायचं, अगदी बारीक गॅस ठेवायचा लो फ्लेमवरती, नाहीतर गॅस बंदच करायचा.
तर बघा थोडंसं मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. नंतर आपले अंडे घातलेले आहेत. मसाल्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर अजून थोडंसं म्हणजे थोडंच पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही. म्हणजे छान असं आपल्याला जशी हवी तशी आपण ग्रेव्ही बनवू शकतो आणि त्याचा थिकनेस आपल्याला जसा हवा तसा तुम्ही ठेवू शकता. तर इथे बघा कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथीसोबत तुम्ही थोडंसं बटरही घालू शकता. तर मी इथे दही घातलेलं आहे म्हणून मी बटर वापरलेलं नाही आणि मी पूर्ण रेसिपीमध्ये कुठेही बटर वापरलेलं नाही. पण तरीही अगदी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल जसा अंडा मसाला आपण बाहेर खातो त्याच पद्धतीने सेम हा अंडा मसाला तयार झालेला आहे. नक्की तुम्ही बघता क्षणी तुम्हाला समजेल आणि तुम्ही नक्की ट्राय कराल असं मला गॅरंटी आहे. तर चला, आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.